खूपच उशीर झाला ना. चला कुठे जायचं आहे? स्विमिंग पूलला नाही जायचं आता. स्विमिंग पूलला जाऊन आलो मी. आता आपण स्वतः स्विमिंग पूल वरून आम्ही जाऊन आलो. आता आम्ही चाललो स्केटिंगचं विचारायला. त्याला स्केटिंगचा क्लास लावायचा आहे. बघू सर काय बोलतात. हा इकडे ना स्विमिंग पूल. हा ते हा अरे वीर ते ना ट्रेनिंग घेत आहे. त्यांच्या सरांनी सांगितलं त्यांना धावायला. दिसतो का? बघूया आता स्केटिंगचा शेड्यूल. हो नेमका आजच बंद आहे बघा ना. ये इकडे तिकडे कुठे गेल? ये पप्पा चाललाय विचारायला. घाबरले ना ते दोघं. असं नाही करायचं. व्हेरी बॅड मॅनर्स. असं केलं ते घाबरले. तो घाबरवतो नुसतं घाबरत. स्केटिंग साठी लहान मुलगा आहे माझा 4 वर्षाचा. त्याच्यासाठी विचारायचं होतं. कर्नाला स्पोर्टला आलो होतो. कुठे कुठे तुमचे ब्रांचेस आहेत? म्हणजे कुठे कुठे ट्रेनिंग? कर्ना स्पोर्ट्स तर समजला. दुसरा कोणता बोलले तुम्ही? करंजात. नाही कर्ना स्पोर्ट्स जवळ पडेल. मग काय टायमिंग फी स्ट्रक्चर? अरे वीर चप्पल घाल. चप्पल घाल. काढ चप्पल. मागून काढ. मागून काढ. पहिले ही वाली काढ. तशी नाही जाणार आहे बघ. ही वाली काढ. हा आता घाल. काढ पूर्ण चप्पल काढ तू. आता घाल. हा आता घाल. आता घालू. हा आता घाल. असं नसतं. सायकल सँडल घालूनच चालवायची वीर. हो तू ऐकत नाही. तसं नाही. ते इकडे दे. तुझी बॅग गाडीत ठेवली. ती कशाला आणायला पाहिजे? ट्युशनची बॅग आहे ना. आणि असं बिना चपलीचं नाही वीर हे करायचं. तिथे सर असतात ते ओरडतात. तिकडे टीचर आहेत ना ते ओरडतात. ओके चालेल. धन्यवाद. काय बोलतोय? सर्व माहिती समोरचा व्यक्ती देईल. हा त्यांचा कोण पार्टनर असेल तो कधी असतो. तो बोलतो समोरचा नंबर मी पाठवतो. तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा. तो पूर्ण माहिती देईल. थर्सडे सॅटर्डे संडे इव्हनिंग 5 to 6. मुलाची ॲक्टिव्हिटी पाहून समजेल की किती दिवसात तो कॅच करेल. बॅलन्स करायला शिकेल. स्केटिंग. मग आता उद्या परत यायला लागेल आपल्याला. हा मी त्याला बोललो उद्या जर आपल्याला नसेल तर सॅटर्डेला नक्की येऊ. मला सांग कुठे जायचंय? आता आपण जाऊ. चला काहीतरी मार्केट फिरू. फास्ट फूड खाऊ आणि छोटी मोठी तुझी काही शॉपिंग असेल शॉपिंग करू. हा वीर फुल जोशमध्ये आहे. आणि तो जोशात याच्यासाठी पण आहे का त्याची झोप झाली नाही. त्याचं तो दुपारची झोप घेतली नाही. त्याला न झोपवता आम्ही आलो इकडे कर्ना स्पोर्ट अकॅडमीला स्पोर्ट बद्दल माहिती करायला. स्लो जा तर हा फास्ट जाईल. गाडी येतात का? कशाला एवढं लावतो? आणि सँडल काढली बोलतो. मला नाही चालवता येत सायकल.
गाड्या पण ना संपत ना. हा खूप आवची नाही म्हणजे काय म्हणतो मंदिर त्रासदायक रिस्क घेऊन फिरवायला लागतो. त्याच्या रिस्क सोडला 2-4 गाड्या उडवितो. सोड ना आता सोड ना. वीर नेक्स्ट टाइम तुझी सायकल नाही आणणार ठीक आहे मग. सायकल नाही आणणार बघितलं कसं. सायकल नको तुला. सायकल नको. चालेल ठीक आहे त्या दादाला देऊ. बॅग पाहिजे त्याला सायकल पाहिजे सगळं आणलंय सामान. मजा आली तुला. मला पण मजा आली. मम्मी तुला मजा आली. मजा आली. फक्त स्केटिंग वाला भेटायला पाहिजे होता. का आणले ही बॅग का आणले. का पण मला पाहिजे होतं. मग असं सगळं सामान गाडीत घेतल्यानंतर आपण बसायचं कुठे. काय खायला काय. खायला हा काय पण खाऊ शकतो. पिझ्झा बर्गर आईस्क्रीम काय पाहिजे तुला. बर्गर. बर्गर पाणीपुरी. पाणीपुरी शेवपुरी पाणीपुरी पण. पाणीपुरी पण आणि बर्गर पण ना. हा चालेल खाऊ. दोघं. दोन्ही दोन्ही. इथे बस बाबूसाठी टेबल आहे. हा टेबल बाबूसाठी आहे. हे बघ हा टेबल. हा वाला बाबूसाठी टेबल आहे ना. तू बाबू आहे ना. छोटे छोटे बाबूसाठी छोटी चेअर मस्त आहे. पाणीपुरी पण खाऊ. पहिले ना सँडविच खा. तू पिझ्झा पण आता खात नाही कंटाळा आला ना तुला. मग ठीक आहे आपण सँडविच खाऊ नंतर पाणीपुरी खाऊ. ओके. तुला पिझ्झा पाहिजे. पिझ्झा कुठे. तुला पिझ्झा पाहिजे का पाणीपुरी पाहिजे. पिझ्झा पण पाणीपुरी पिझ्झा येतोय आता. सँडविच पण खा. अरे मग तेच सँडविच पाणीपुरी ते सँडविच आपला आहे पिझ्झा आमचा आहे. पापड. पापड नाही. चिप्स. पापड नाही तो चिप्स आहे. वीर आता कुठे जायचं. आता कुठे जायचं आपल्याला. नको पाणीपुरी. मी उचलतो तुला शूज घाल. उचलतो शूज. चल स्कूलला चल मग. चल स्कूलला. तुला इथे ठेवून जाईल. चल मग पाणीपुरी नको ह्याला. नको चल. गर्दी बघा किती. हे झाला तुझा पुरी खाऊन. हा मस्त लागतं तुला. असं गोल पाहिजे. गोलवाली पहिले ती खा मग मी घेते. दे 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 जल्दी दे दे. टाइम लागेल. तुला नको. कशाला पाहिजे तुला. किती खातो तो. शेव पाहिजे तुला. सगळंच चालतं. नको तूच खा. तूच खा. नको तेवढं आता. थोडं थोडं खाईल. नको. त्याला ते पुरी पाहिजे फक्त. नाही. आता बरं वाटतं तुला. पोट भरला तुझा. चालू केलं. पोट भरला का तुझा. बदला. भरला. एकच हा. सगळं नाही सगळं नाही. एकच. कसं नाही करायचं. एकच एकच. थांब जरा. काय झालं. ए थांब थांब तू गर्ल आहे.
तू गर्ल आहे तू रडतो. किती सारे मी तुला दाखवते हेअरकट. एकच हेअरकट कर. एकच हेअरकट. टकला नाही करायचा. टकला नाही करायचं. कशाला टकला करला पाहिजे. मी कशाला टकला हो. जाऊ ना स्विमिंग पूलला पण जाऊ. कोण ऐकत नाही. ऐकत नाही. कुठे चालला तू. कुठे चालला. मम्मीला नाही नेऊ आपण. ओके. वाव किती क्यूट दिसत रे तू. क्लोज युअर आईज. मम्मी हेअरकट केला. काय बघू दे. चला चला चला. अगं बाई बघू दे ना मला हेअरकट. बघू दे. मस्त आहे रे. तू रडला नाही ना. बाय. तुला गाणं माहिती कोणतं गाणं पाहिजे तुला. गाणं गाऊन दाखव. कोणतं गाणं बोल. कोणतं गाणं. हर हर महादेव लावू. हर हर गणपती बाप्पा बोललास ना पण तू निघत. हर हर महादेव आहे दादा. गणपती बाप्पाचा पप्पा. गणपती बाप्पाचा पप्पा हर हर महादेवचं गाणं. अच्छा ठीक आहे चालेल लाव मग. आपण कधी आलो होतो का. कुठे. अरे मागच्या वेळेला स्केटिंगची इन्क्वायरी करला. बुधवारी गेलेलो. नाही गुरुवारी गेलो. मग शुक्रवार नाही गेलो. बुधवारी गेलो कारण ते बोलले ना गुरुवारी असतं आमचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी होतं त्यांचं. बरोबर. दुसऱ्या दिवशी तुम्हाला जमलं नाही कारण का साईट होती ना. मग आज जायचं फायनल आहे. हो आज आपल्याला अपडेट भेटेल एक्झॅक्ट काय दिवस काय फीज आणि आपण तिथे जाण्यासाठी कम्फर्टेबल आहोत की नाही ते आज त्यांच्याशी भेटल्यानंतर आम्ही डिस्कस केल्यानंतर आपण फायनल डिसिजन घेऊ आपण की रघुवीरला स्केटिंग क्लास कधीपासून जॉईन करायचा. कारण तर स्केटिंग आणि स्विमिंग हे दोन्ही आम्हाला क्लासेस लावायचे पण एक टाइमला मला वाटतं दोन्ही पॉसिबल नाही आहेत. कारण का स्केटिंग मध्ये बॉडी खूप हिटिंग होणार. हिटिंग नंतर थंड पाण्यात उतरणार मग ते बॉडी रिॲक्ट करेल. उगाच तुला ताप थंडी वारेल त्याच्यामुळे. आणि मेन म्हणजे ते सर पण बोलले ना की आता थंडीत नका लावू. थंडीत तो लहान आहे ना. स्केटिंगचे क्लास सध्या 2 महिने तर नकोच. आणि परत त्याचा डान्स पण चालू आहे स्कूलमध्ये डान्स. तेच विचार करायचा. तर त्यांना भेटल्यावर समजेल की ते पण सांगतील ना सजेस्ट करतील की कोणत्या टाइमला कम्फर्टेबल टाइम राहील तुम्हाला येणं. आणि मेन काय इथे सॅटर्डे संडे ट्रक ना. ओके. मेन काय आहे सॅटर्डे संडे. थर्सडे सॅटर्डे संडे. थर्सडे तर ठीक आहे. सॅटर्डे संडे आपल्याला जर फिरायला जायचं असेल तर मग स्केटिंग स्किप करावे लागेल. तर ते सरांशी मला त्यांच्या डिस्कस करायचं आहे की बाबा आम्ही जर इकडे कर्नाल स्पोर्टचा बॅच स्किप केला सॅटर्डे संडे तर तोच बॅच त्यांचा दुसऱ्या अदर ब्रँचला अवेलेबल आम्हाला ते दिवस अवेलेबल करून भेटतील का. इथे अरे मारती तिकडे पडशील तू. गाडी आली ना. गाडी आली. पडाला असंच. त्यानंतर
आता अंधार झाला तुला थंडी वाजेल, कळलं का? नो इंटरेस्ट. नो इंटरेस्टिंग. तू काय करणार आता? स्केटिंग करणार मी. बघितली अशी करशील तू? करशील? नाही. कसं करते ती? असं 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 करते ती, बघ कशी करते ना. बाजूला बाजूला, ती ठोकेल नाही तर तुला. कुठे गेला? करशील असं? करायचं तुला? मी आता चालते. कसं? तुझ्याकडे टायर कुठे? असं? पायाला टायर कुठे? पायाला टायर लावायचे की टायर वाले पाय घ्यायचे? टायर वाले पाय पाहिजेत ना. शूज असतात, स्केटिंग शूज. हा, तुला 2 घ्यायचे तर 1 पाहिजे? 1 चालेल. असं जाशील. लाजत. आपण ह्यानी स्टार्ट केलंय लास्ट सॅटर्डे. तर एकच दिवस आला तो रविवारी आणि आज दुसऱ्यांदा स्केट करतो तो, पण चालतोय. याचं कारण असं आहे का वीर 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 वीर, हा बोल, हा स्टंटच करेल. मस्त गेला ना वीर तो. इकडे पुढे तुला स्केटिंग शिकवतील का? आणि जोरात बोल, जोरात बोल. प्रोनाउन्सिएशन त्याला जमत नाही. रघुवीर असा होतो, पंबल जातो. आता 4 वर्ष जानेवारी मध्ये कम्प्लीट होते. पण ऍक्टिव्ह आहे त्या पद्धतीने. ऍक्टिव्ह आहे त्याला. आपण पण याला आहे ना, जे त्या मुलांनी घातले होते मगारून इकडे आला होता बेल्ट वाले. तर ह्याला असं ऑप्शन नाहीये, सेम शू आपल्याला लागतो. कारण उतरू काय ठरलं सांगा. अजून कुठेतरी इन्क्वायरी कर ना, ऑप्शन बघून ठेवू. आणि खारघरचं मग तेच खारघर मेन कसं इकडे यायलाच 1 तास जातो. 1 तासात समजत नाही आपण शिकायचा की आता वापस घरी जायचा. दुसरा एक ऑप्शन चांगला आहे संध्याकाळचा 7:30चा करंजाडेचा. म्हणजे जर आपल्याला टाइम असेल तर करंजाडे, मला वाटतं करंजाडे बेस्ट आहे. पण तरी पण मला वाटतं एकदा आपण तलोजाला जाऊन बघायला पाहिजे किंवा माहितीये का आता कुठे खारघर इन्क्वायरी करायला लागेल ना. मग त्याचे टाइम लागेल. जशी इथे इन्क्वायरी करून आलो तसं खारघरला पण असेल ना शेवटीला. खारघरवाले पण शिकत तर असतीलच. मग आता खारघरला जायचं की तळ? नाही, आता भाऊया कसं काय खारघरचा करायचा. सध्या खारघर तर नाही, इथेच हा ब्लॉग संपूया. आपल्याला म्हणजे स्केटिंगची डिटेल पूर्ण भेटलीच आहे. फक्त आता डिसिजन हे घ्यायचं आहे की आपल्याला करंजाडे जायचं आहे पनवेल की खारघरला आणखीन एक ऑप्शन बघायचा. खारघर ऑप्शन याच्यासाठी आवडेल कारण खारघरला आम्हाला येणं जाणं जवळ पडेल. सो पाहूया आता कसं काय. खारघरच मला वाटतं डिसिजन घेऊ. जर खारघरला नाही भेटला तर आपल्याला करंजाडे आणि पनवेल ह्याच्या व्यतिरिक्त ऑप्शन राहिला नाहीये. तर हा ब्लॉग आपण इथेच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पाहूया आपण जॉईन क्लास इथे करतो, खारघर करतो की करंजाडे पकडतो. सो बाय. बांधी आणि बुडशील नाही तू. हा तरंगतो. थांब थांब, हा तरंगावतो पाण्यात. पाण्यात तू बुडणार नाही. बाबूने येऊन लावलाय बघ ते बघ. दिसलं हे बघ, दीदीने पण लावलंय. घे बांधायचं असं मागे. इथे बस, इथे बस. इथे नाही पाणी, इथे बस.
उडी मारली. अरे तू ट्राय तर कर वीर. इथे बस इथे बस हा इथे बस. अरे नाही पडणार. नुसतं घाबरते हो तो. हॅलो पाहिलं असं असं सुनीता सुनीता पाहिलं पाहिलं व्हेरी गुड. हॅलो वा 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 मस्त. अरे वा. तिचा पुट्टा दे. तुला जमतं का? अरे पुट्टा घे पुट्टा. हे घे बघायला बघ. पप्पा शक्तिमान आहे. पप्पा शक्तिमान आहे. हा आता पाहिलं व्हेरी गुड. वा वा वा. करतो येतो. वाव येतोय रे. हा मग वीरला येतोय. मस्त मस्त. वाव मस्त. वीर लवकर ती चालली पुढे. ती फास्ट चालली. तू पण चल लवकर लवकर. ती हरली. वीर जिंकला. वीर क्लॅप कर.